सर्वांना नमस्कार। सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरफड या वनस्पतीचे फायदे काय आहेत ते जाणून घेणार आहोत। कोरफड म्हणजेच अलोवेरा ही आपल्या कुंडीमध्ये सहज वाढणारी, आपल्या अंगणात सहज वाढणारी एक रसाळ वनस्पती आहे, जी आपल्या आरोग्यासाठी, आपल्या त्वचेसाठी, आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे आणि जी आपण आपल्या कुंडीमध्ये, घरामध्ये सहज वाढवू शकतो। त्याला विशेष अशी काही काळजी घेण्याची गरज नसते, परंतु त्याचे फायदे मात्र अगणित आहेत। कोरफडीचा जो गर आहे, ज्याला अलोवेरा जेल असं म्हटलं जातं, ताजा कोरफडीचा गर जो आहे त्याच्यामध्ये विटामिन ए, सी, ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात। अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील टॉक्झिन्स म्हणजे हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करत असतात, अँटी एजिंग साठी काम करत असतात। त्यामुळे आपली त्वचा तरुण आणि तजेलदार राहण्यासाठी कोरफड आपल्याला मदत करत असते। कोरफडीचा आणखी फायदा म्हणजे कोरफड आपल्या पचन संस्थेचे आरोग्य सांभाळण्याचं काम करत असते। दररोज सकाळी जर आपण कोरफडीचा गर खाल्ला तर आपली पचन संस्था मजबूत होण्यासाठी मदत होत असते। आपल्याला अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता असा काही त्रास असेल तर तो त्रास दूर होण्यासाठी मदत होत असते। त्यामुळे कोरफड ही आपल्या पचन संस्थेसाठी, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी अतिशय फायदेशीर आहे। यानंतर कोरफडीचा दुसरा फायदा म्हणजे कोरफड रोगप्रतिकारक क्षमता वाढवत असते। कोरफडीमध्ये असलेल्या विटॅमिन्समुळे, अँटीऑक्सिडंट्समुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढत असते। आपल्याला कुठलेही आजार पटकन होऊ नयेत यासाठी कोरफड आपल्याला मदत करत असते। यानंतर कोरफडीचा तिसरा फायदा म्हणजे कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे। आपली त्वचा तजेलदार, तुकतुकीत राहण्यासाठी कोरफडीचं जेल, कोरफडीचा हा गर आपल्याला खूप मदत करत असतो। कोरफडीचा गर जर तुम्ही रात्री झोपताना दररोज चेहऱ्याला लावलात तर तो त्वचेला मॉइश्चराइज करण्याचं काम करत असतो, त्वचेला हायड्रेट, ओलसर ठेवण्याचं काम करत असतो। वेगळं मॉइश्चरायझर लावण्याची गरज यामुळे राहत नाही आणि त्वचा ही चमकदार दिसण्यासाठी देखील हे अलोवेरा जेल किंवा कोरफडीचा गर आपल्याला मदत करत असतो। त्यामुळे कोरफडीचा गर आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे। जर तुम्हाला सनबर्न सारखा काही त्रास असेल, त्वचेची जळजळ होत असेल किंवा पिंपल्स येत असतील तर पिंपल्स येऊ नयेत यासाठी, सनबर्न झालं असेल तर त्यावर उपाय म्हणून आपण जर कोरफडीचा वापर केला तर तो अतिशय फायदेशीर ठरू शकतो। यानंतर केसातला कोंडा कमी होण्यासाठी देखील कोरफड उपयोगी असते। आपण स्काल्पला, आपल्या डोक्याच्या त्वचेला जर आपण कोरफडीचं जेल लावलं किंवा कोरफडीचा गर लावला, केस धुण्याच्या आधी जर अर्धा तास हा कोरफडीचा गर आपण केसांना लावून ठेवला तर केस गळती कमी होण्यासाठी, केसातील कोंडा कमी होण्यासाठी, केसांना एक नैसर्गिक चमक प्राप्त होण्यासाठी, मजबूत केस होण्यासाठी मदत होत असते। त्यामुळे कोरफडीचा गर हा आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर असतो। यानंतर ज्या पेशंट्सची शुगर, साखर वाढलेली आहे, ज्यांना मधुमेह आहे, अशा पेशंट्समध्ये, अशा रुग्णांमध्ये ब्लड मधील, रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी, ब्लड शुगर लेवल कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी कोरफडीच्या गराचा उपयोग होत असतो। अनुषापोटी जर तुम्ही कोरफडीचा गर खाल्लात तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होत असते, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे। आपल्याला जर एखादी लहान जखम झाली असेल किंवा एखाद्या ठिकाणी भाजलं असेल तर अशा ठिकाणी जर आपण कोरफडीचा गर लावला तर आपल्याला ताबडतोब आराम मिळतो, ती जागा थंड पडते आणि जखम भरून येण्यास देखील मदत होत असते। त्यामुळेच पटकन भाजलं तर कोरफडीचा गर त्यावर लावा, तुम्हाला लगेच आराम मिळेल। तुमची त्वचा जळजळ करत असतील, पाय जळजळ करत असतील, त्याच्यावर देखील कोरफडीचा गर लावा, तुमचं शरीर थंड होण्यासाठी या कोरफडीच्या गरामुळे मदत होत असते। अशा प्रकारे कोरफड हे एक आयुर्वेदिक टॉनिक आहे, जे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतं, त्यासाठी कुठलेही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत। असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते। असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी
माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.